राज्यात एक मोठी राजकीय बातमी। राज्य सरकार राज्यातील महिलांना रक्षाबंधनला एक मोठं गिफ्ट देणार आहे। येत्या रक्षाबंधनला लाडक्या बहीण योजनेचे 2 महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा विचार करत असल्याची माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे। ऑगस्टमध्ये फॉर्म भरले तरी जुलैचे पैसे मिळणार आहे, ही घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे। अहमदनगरमधील लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमात अजित पवार हे बोलत होते। त्यामुळे कागदपत्रांमुळे किंवा इतर कारणांमुळे योजनेचा फॉर्म भरण्यास विलंब झालेल्या महिलांना आता हा मोठा दिलासा असणार आहे। मी आई जवळ दिवसभर थांबतो आणि माझा वाढदिवसाचा तो दिवस मी आईच्या जवळ घालवतो, कारण तिने मला जन्म दिला। परंतु आज बरेच वर्षांनी मी माझ्या महिला भगिनींच्या मध्ये, आमच्या मातांच्या मध्ये, आमच्या मुलींच्या मध्ये आजचा हा कार्यक्रम हा तुमच्याशी संवाद साधून मी आजचा वाढदिवसाचा दिवस हा संपूर्ण कसा जाईल हा प्रयत्न करणार आहे। 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे। आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या मायमाऊलींना